अयो बाळाचे पप्पा काय करतात ते? आपल्याला पोलीस बनायचं सांग सगळ्यांना. पोलीस बनणार तू. हा? पप्पाचं स्वप्न पूर्ण कर. हा पप्पाला बनायचं होतं. हो हो. आज आमच्या बाळाची पहिली जयंती. पहिला बर्थडे काल झाला आणि आज पहिली जयंती आहे आमच्या बाळाची. त्यामुळे बाळाला आम्ही खाली आणले. एक आई झाल्यावरच आपल्याला खूप जास्त रूल फॉलो करावे लागतात. हे खायचं नाही, आपण ते करायचं नाही, थंड पाणी प्यायचं नाही, असं बसायचं नाही, तसं उठायचं नाही, हे सगळं आपल्याला फॉलो करायचं आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? पाहिलं प्रत्येकाने सक्षमीच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. टडान टडान टडान. कसं वाटलं नाव तुम्हाला? ठीक आहे बघा, आम्ही बोर्ड देखील आणून लावलाय सक्षमी. कसं वाटला? आणि आम्ही 4 दिवसाचं एकदम सुचलेले, झोप नाही, काही झोप नाही. पण तरी काल झाली आपली झोप. आणि आज आम्ही सक्षमीला ब्लॉग मध्ये घेतलंय कारण की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि माझ्याकडून, आमच्या बाळाकडून, आमच्या पूर्ण कांबळे परिवाराकडून तुम्हाला जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हाला आमची अजून पूजा वगैरे नाही झाली, करायची आहे. तिला रेडी केलं, मी रेडी झाले आणि आता पप्पा वगैरे सगळे रेडी होतात. जयंतीची पूजा करायची आहे. जयंतीमध्ये बाबासाहेबांच्या फोटोला हार वगैरे घालून त्यांना वंदन करून, वंदना देऊन आपलं दिवसाची सुरुवात करूया. दिवसभर आपलं रुटीन काय नसतं. आपण दिवसभर मम्मी खीर वगैरे बनवलं होता, खीर बनवती, खाली रांगोळी वगैरे काढली, तुम्हाला सगळं दाखवतो. दरवर्षी पोळ्या करतो आपण. येस येस. ह्या वर्षी मी पोळ्या नाही खाणार आहे, मला नाही खाता येणार पोळ्या, त्याच्यामुळे या वर्षी आम्ही पोळ्या नाही बनवणार आहे. पण पुढच्या वर्षी मी माझ्यासोबत ही पण पोळ्या घेणार आहे. पुढच्या वर्षी पोळाच नाही, या वर्षी नाही पोळ्या. मग मी नॉर्मल खीर करल, दिवसभर आराम, मग संध्याकाळी सगळे मिरवणूक बघायला पाहायला सोडून. गांधी काय होते 1 वर्ष अयो असा हात ठेवायला गेलं, मला माहितीच नाही बाळ येते तोंडावर हाताला. सवय नाही काय, सवय नाही. आम्ही दोघे जण टीव्ही बघत बसणार. आम्ही येणार डायरेक्ट 12 वाजता घरी. तर गाईज, आणि जे कोणी विनर असतील, आपले जे नाव 3-4 जण आहेत, तर आपल्याला त्यासाठी लकी ड्रॉ करावं लागणार आहे. 4 जणांची चिठ्ठ्या बनवावं लागणार आहे आणि त्यातून नाव काढून तुम्हाला गिफ्ट द्यावं लागणार आहे. कारण आणि पहिल्या चेक करावं लागणार आहे की बा फॉलो वगैरे केलं का, सबस्क्राईब केलं का आपल्या चॅनलला, कमेंट आहेत का. कमेंट आहेत, त्यामुळे ते सिलेक्ट झालेले आहेत 4 जण. 3-4 जण असतील काहीतरी, तर त्यांना लकी ड्रॉ करून आपण गिफ्ट देऊन टाकू. गिफ्ट तर आपण देणार आहे. पण मला सांगायचं, कालचा कार्यक्रम खूप जास्त छान झाला रे. हो, खूप भारी झाला. आम्हाला तुम्हाला सांगतो, लिटरली इथं कार्यक्रम करत होतो. इथं फक्त नाव रील करायचं होतं, बाकी काहीही नव्हतं करायचं. पण कार्यक्रम सगळे आले एवढं. फक्त तुम्ही 10 वेळा ब्लॉगमध्ये पाहिजे घरचे पाहिजे होते. अजून कार्यक्रम चांगला झाला असता. आपण ते फोटो व्हिडिओ छान नाही आला तर आपण इथं बघत आवाज करूयात ना. तर बघू ना वेळ कसं कपडे घातलेले, तू तर हेच कपडे घालणार आहेस. फक्त मला साडी घालायची आणि हिला म्हणजे रीलला पण छान व्हिडिओ गेली पाहिजे असं आपण वेगळ्या तरीकेने अजून रील साठी वेगळे व्हिडिओ काढून बघू. तर कारण की काल आकाश भाऊनी काढली, पण आकाश भाऊनी अशी ते प्रॉब्लेम काय आला, मी असं डेकोरेशन केलं होतं, एकदम व्यवस्थित होता, स्पेस भरपूर होता, सगळं व्यवस्थित दिसलं असतं, पण गरम भरपूर व्हायला लागलं. मग ती जागा हवाच नव्हती, मग जागा चेंज करायला लागली. शिफ्ट केली. मग इकडे केलं आपल्या साईड, नॉर्मल साईडला ह्या भिंतीला. त्यामुळे आता मग थोडी अडचण झाली. असं वाटत असेल ही रडत का नाही, वळवळ का करत नाही, झोपली दिनभर रातभर. नाही, आज काल तिने काय त्रास काल देणार, नाही बाबा तिथे 1.5 चालू त्रास देणार. मला पण आज देणार. काल रात्री आमची चांगली झोप झाली, मस्त आम्ही झोपलो. काय झालं तरी 1 वाजता बाळ झोपलं, काय आम्ही झोपलो बाळाबरोबर. 1:30 आणि वाजता आज समजा 1-1:30 वाजता काय असेल ते टाइम. हा, झोपलं, पायल दारडोर झोपली, हिरड लागली. म्हणलं पायल उठविला, 5 जायचंय. पायल झोप येते नाही का, त्या बाळाच्या तोंड असं चापचाप करून चेक करते झोप येतेचा असे. अरे म्हणलं 5 बाळाला किती पाहिलं असं. अरे म्हणलं 4 वाजले, सकाळी 4 तर झालं, तिला 5 नाही. पाहिलं 4 वाजले, हा थांब 5. तिला वाटलं की आता तर झोपली मी. आताच झोपलीये. मला वाटलं की मी पण आताच नाही का, एकदम असे पडलेच होते. मला काय माहिती, मी 4 तास झोपली होते डायरेक्ट. एवढी झोप आहे की कळत नाही. तिला वाटलं आता 2-1 वाजले असं. 2 वाजता बाळ उठते नेहमी सारखं, 2-2:30 वाजता. तिला म्हणलं अरे 4 वाजले थांब बसते. आणि चाललं ते चापसायचं बाळाला, असं चापस होती, चाप नाही का बघते का. दिलं होतं मी नाही का, आता परत कशी रडायला लागली. मग तिच्या ओटावर बघत मीला खरंच भूक लागली का. आणि 2-3 वेळा असं केलं. कालचा पूर्ण कार्यक्रम बाळा आपला सांगतो, हो छान दिवस गेला. बाकी आता भेटू आजचा दिवस कसा बघू आपण. पाय पण आवडली बाळाची, आई आवडलेली बाळा घेऊन, आणि माझा हात पण आवडलेला आहे. तर चला जाऊ खाली. अयो बाळाचे पप्पा काय करतात ते? एकच बस झालं मग, एका पाय 2-2 पाय कशाला पाहिजे. बाळाचे पप्पा बघा काय करतात. एकच बस झालं. ते आणलं होतं बाळाच्या आजीने.
हातात घालायला, पण प्रत्येकाने माझं म्हणणं आहे, हातात नको, ती चोखलते नाही का भूक लागली की. आणि आता ती काय शिकली माहिती का तुम्हाला बोटं सांगते, चोखते. बोट चोखते, अशी अंगठा चोखते, हात अशी भूक चोखते. लागल्यावर भूक लागली आणि तिला रडत रडत, म्हणून नको वाटतं ते हातात घालायला. म्हणून हे आता पप्पाचं डोकं लावलंय पप्पाने की हे पायात घालू आपण, कसं काल दिसतंय तर ते बघू. अंगठ्यात चोखत होते. हो. टॉक 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 टॉक. तू जेव्हा उठलं होतं तेव्हा? तू सांगितलं हा, की मी जेव्हा उठले होते. मला वाटलं तू पण बघितलं का काय. मला. एकच पाय घालू बस झालं, 2 पाय जड होईल बिचारीला. अगं बाई किती काळजी ग बाई. हे बघा हे असे पायात कधी घेणार, घातलंय असे कधी आम्ही असं असं. उचलणार आम्ही बाळाला आमच्या आणि आता तिला असे पाय आपण- घेणार. आता आपण तिला पैंजण नाही घालू शकत लगेच, जड होईल तिचे पाय. किती लाड चाललाय. ह्यांचं प्रेम बघून माझ्या पप्पाची आठवण येते मला. जाऊ का? खाऊन टाक. शी मध्ये भरला होता फक्त पाय, बाकी काय नाही. नाही रे, तूच टाकेल ना. आता मी तिला क्लीन केलंय गरम पाणी. आता आंघोळ रात्री घालायचे ना, म्हणून. आज मावशी येते का नाही काय माहिती. का पोळ्यात ना येणार आहे? मावशीच्या घरी पण बोलली का. मी म्हणते आता काय माहिती. बाय बिलू, मी चाललो होता, मी जातो तर मी हार वगैरे घेऊन तू जरा तोपर्यंत हार घेऊन आलेला. आपण खाली कार्यक्रम करूच, बाळाचे पण फोटो मम्मीचे ना मी काढू. ऐक ना, पण आता हिच्याकडे काय ब्ल्यू कलरचे कपडे नाही आहेत. कोणाकडं हिच्याकडं राहून दे काय तिला आपण घेतलंच नाही अजून. ती जर आपण फेस थोडी दाखवला जाता, ते तर आहेच, पण फक्त तरी. काढून घेणार फोटो, रिव्हील फोटो नाही पोस्ट करणार आपण. मग तू येसपर्यंत मी हे बेडशीट वगैरे बदलून सगळं आवरून घे. सगळं आवडते, हिचे कपडे वगैरे खाली ठेवणार. आणि हे नाही, हे पण धुवून टाकणार आहे हिचं बसायचं आसन. झोपा. हा तिचा. हे बघा, हे आहे ना बाळाला ह्याच्यात ठेवलंय, हे वालं, ते पण धुणार आहे मी आज. राहून दे, किती काम करशील, मी करते आता. काय हे बाळाचं तू सगळं घरातलं आवड तेवढं नको, मी हे पण आवडते, जा तू काय तेवढं आराम कर जरा. मी बाळाची नाही, यू आर बाळाची. सोनू तसे नाही घालायचे, बरोबर घातलं तर घडी करायचे. हा ते तर वाळत, ते तर मला माहिती आहे, पण आपल्या मम्मीचं माहिती आहे ना. मला ते समजा विषय. तू सेम माझ्यासारखं आहे सोनू, का तू राहून राहून माझ्या सोबत सारखं झालं. दोन एका दोन हे पक्षी पण नाही निघली ती कापड आहे. ऐक ना, हे हा बघ हे कमी आहेत ना, काय हे हँगर कमी आहेत. कसा कडक कडक दिसतोय. आणि आज जाणार आहे हा तिथं डीजेच्या इथं, म्हणून काय? मला घरात बसून. आम्ही पण येईन मागून गपचूप. आम्ही दोघी जरी आलो तर तुम्हाला काय कळणार आहे. हा तू नाही जाणार पण. येऊ शकते मी, का नाही येणार. मी चालत चालत कुठे बी जाऊ शकते. जा रे तू आपण इरिटेट करून घे आधीच जाईन. जाऊ शकते, तसं नाही टाकायचं सोनू, नाही टाकायचं असं. हँगर इथं अडकव, त्याची घडी घाल, त्या हँगर मध्ये ते टाक पहिलं, असं कर ना. हँगर लटकव अरे म्हणलं. कपडे देवा, हा पोरगा आधीच जाईन ना तिथून तू. लय इरिटेट करते. हा पोरगाला सांगितलं तरी ऐकत नाहीये. आई गं. स्वतःचं डोकं लावायचंय. कोणी धुतले आज बाळूचे बघ, शिना निघली बाळाची. गाईस इथं बघा. हा, ते कोण बघ आहे? तर, कोण ते आहे? एवढं घासून बिसून नाही करतात त्याला. कोण म्हणलं घासून नाही करतात? कोण म्हणलं तुला? ए पिलुडे उठ की, जायचं आपल्याला जयंती करायला, उठ ना. बाबासाहेबांना वतन करायचंय ना, आपल्याला पोलीस बनायचं, सांग सगळ्यांना. पोलीस बनणार ना तू. हा? पप्पाचं स्वप्न पूर्ण कर. हा, पप्पाला बनायचं होतं. ओ उठा उठा, अच्छी. उठावं लागल. अच्छी अच्छी नाही करावं लागल, उठावं खोकला लागल. आला. उठा. येस गुड गर्ल, येस गुड गर्ल. उठली आहे आता आमचे बाळ. सॉरी, आमची सक्षमी. उठलेली आहे, आम्ही विसरलो आमचे बाळ. आता तुला सक्षमी बोलायचंय, पिल्लू टिल्लू नाही. तुम्हाला सांगू एक किस्सा. मी नाव मीच ठेवलं बाळाचं. हा, मला नाव पाहिजे थांबेल पहिले ठेवतो की एक किस्सा मी तुम्हाला सांगायचं नाही. बाळाचं नाव कसं काय ठरवलं मी. सगळ्यांना घरात पायलच्या बहिणीला, छोट्या बहिणी साक्षीला, चंचल ताईला, निशा ताईला, इकडे नमेशला म्हणा, नम्रता बहिणीला म्हणा, सगळ्यांना मी विचारलं होतं बाळाचं नाव काय ठेवायचं मला सांगा. प्रॉब्लेम काय आलता, एप्रिलमध्ये आता बाळाची डिलिव्हरी होणार होती, मार्च मध्ये. फुल रिलॅक्स, हा एक महिना नाव ठेवू आपण नंतर. हा, टेन्शन नाही. डिलिव्हरी झाली, सगळ्यात पहिले मला टेन्शन, मला नाव काय ठेवायचं. कारण की ते नाव तिचं आयुष्यभर राहणार आहे तिच्यासोबत. असंही काही नाव नको ठेवलं की मोठेपणे तिला काय वाटावं. मी सगळ्यांना विचारायचो, नाव काय ठेवू, नाव काय ठेवू. युट्यूबला सर्च कर, चॅट जीपीटीला विचार. मला कुठंच नाव पसंत आले, कुठंच. मला नाव असं पाहिजे होतं की पोरगी 100 लोकांमध्ये उभी राहिली तरी पण तिचं नावचं दुसरं माणूस वेगळं, हा, नसलं नसलं पाहिजे. पाहिजे. 100 लोकांमध्ये पण तिचे नाव एकच ती असली पाहिजे नव्हती, असं मला नाव पाहिजे होतं. आता आम्ही नाव रिव्हील केल्यानंतर ते नाव भरपूर जण ठेवू शकतात. हा, ठेवू शकतात. हा, मी आता पण मी- ऐकलं या नाव, हा. पहिल्यांदा नाही ऐकलं. आता आम्ही रिव्हील केल्यानंतर आमच्या नंतर आता भरपूर नाव हे सक्षमी नाव ठेवू शकतात. तर जोपर्यंत जेवढं मला माहिती आहे आणि जेवढ्या गोष्टी, मी नाव कोणीच बघितलेलं नाहीये. मी नाव काय केलं, सक्षम नाव होतं मराठी आपलं ह्याचं. मला असं नाव पाहिजे होतं, मोटिवेशन नाव. नावमध्ये मोटिवेशन पाहिजे नव्हतं,
नाव युनिक पाहिजे नव्हतं आणि असं नाव कोणाचं नव्हतं पण असं पाहिजे नव्हतं. तर मी काय म्हणतो सक्षम असं काहीतरी हे बघितलं सगळीकडे. आणि आमच्या आत्याच्या पोराचं नाव होतं, नातवाचं नाव होतं सक्षम. मी म्हणून बसल्या सक्षमी असं त्या पोराचं मला त्याचं नाव खूप आवडतं सक्षम म्हणून, नाही का, युनिक नाव आहे सक्षम म्हणजे नाव कसलं भारी. मग त्याच्यावरून मग मी ठरवलं की त्याचं नाव फिमेल करून बाळाचं नाव ठेवलं सक्षमी. असं कोणाचं नाव कॉपी केलेलं नाही, काय नाही. माझ्या डोक्यात आलं की सक्षमी ठेवू आपण नाव, असं ठेवलं. पण सक्षमी नाव खूप छान वाटतंय, असं ऐकायला पण छान वाटतंय. आणि प्लस तिला मोठं झाल्यावरती हे नाही वाटणार अरे माझं नाव कसं ठेवलंय. सक्षमी एकदम युनिक नाव, छान. आता नंतर हिच्या नंतर ठेवणार आहेत खूप जण नाव, मला असं वाटतंय. खूप जण ठेवतात हे आपण कोणाचं बघून ठेवलं नाही, आपण फिमेल व्हर्जन. जरी पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमचं कोणत्या नावाचं असं कोण असेल तर सांगा. मला तर वाटते कोण नसेल, मी नाही ऐकलं आतापर्यंत. आणि तुम्हाला एक सांगतो, नाव मी ठेवलं बाळाचं. नाव ठेवलं आणि मलाच बाळाचं नाव घेता येणार. सवय नाही प्रोनाऊन्स करायची रोज नाव. मी कधी समीक्षा म्हणायचो, आता आपल्याकडे सम्यक पण आहे, सम्यकी म्हणायचो, सक्षमी म्हणायचो, सक्षमी सोडून समीक्षा म्हणायचो. माझ्या तोंडात नावच नव्हतं, येतच नव्हतं, कारण बोलत नव्हतं सारखं व्लॉग मध्ये बाळ बीळ करायचो. त्यामुळं आता आमचं बाळाचं नाव मी विनूक तरीकेने ठेवलं, असं कुठलं कॉपी नाही केलं, काय नाही. तर नाव तुम्हाला कसं वाटलं परत तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या एरियामध्ये कोणाचं नाव असं आहे का सक्षमी, कमेंट करून सांगा. आता आमचं नाव रिव्हील केल्यानंतर भरपूर जण नाव ठेवतील. मला 100% माहिती आता हे नाव भरपूर जण ठेवतील, कारण एक ऑप्शन खुलं झालं नवीन नावाला. कारण नाव नव्हतंच, मी सक्षमचं फिमेल केलं सक्षमी, असं नाव नव्हतंच कुठं. तर चला आता खाली जाऊ आपण. बाबासाहेबांना वंदन वगैरे करून मला गिऱ्हाईक द्यायला यायचं, मग मला पॅकिंग करायची, मग आम्ही झोपणार आहे. गिऱ्हाईक पण द्यायला द्यायचं, गिऱ्हाईक देऊन येतो. डोळे बघायचे, डोळे बघा मला असं सवय लागले. गरगरते. ऐक ना, सोबत तू खाऊनच जा बाबा, काहीतरी पिऊन आलं की मी. मग तुला चक्कर येते म्हणतोय, मग असं अरे झोपेनले डोकं जड झाले. चला आता खाली पहिला. हा. तर हे बघा, रांगोळी वगैरे काढून झाली, सकाळीच रांगोळी काढलेली ही. आणि आता फोटो काढतोय, फोटो काढून त्याला पुसून वगैरे. पापा व्हाईट शर्ट घाला तुम्ही पण. मीच व्हाईट नाही घातलं. मी आलोय दादा दमून. कपडे घाला मग पूजा करायला म्हणते मी. अहो त्याचा बाळापाशी नाही हलणार, पप्पा येणार आहे. अरे घालतो मी कपडे. इथं पिल्लू आहे, किती वेळा करायला? पिल्लूचे बाबा काय आता हलत नाही, लगेच हल्ले. दूध काढलं किती लागेल? अरे बाबा 3-4 वाजता झालं. 3 वाजतील. मग मी झोप काढतोय. त्याला चक्कर येते. ऐक ना, गिऱ्हाईक द्यायला नको जाऊ, आता संध्याकाळी जा. नाही घेऊनच नाही. मग दादूला सोबत घेऊन जा, नाही तर काहीतरी. कपडे हे पाहिजे. इथं चालली आहे तयारी. आता आम्ही करणार आहे हार घालून, मेणबत्ती लावून पूजा नाही म्हणता येणार, काय म्हणतात ते त्याला सोनू? वंदन करणार आहे. काकू झाली बसल्या बसल्या गामागुम. पप्पा तर आयुष्यपत, पप्पा तर कडक दिसायला लागलेत, पांढरं घातलंय. बाबा आले मस्त मेकअप करून छकुली सोबत परत बोलायला. छकुली काय हालायला तयार नाही. सक्षमी म्हणा पप्पा ते तुम्ही म्हणा, सक्षमी म्हणा. मी चकुली म्हणा. ती पण म्हणा. बाबा हे कसलं नाव मला दिलंय छकुली, मला सक्षमी बोला बाबा. डोळे कसे केले? झाकलेत जाम. उठ की ए चकली उठ. ते उठ. छकुली नो हालिंग नो डुलिंग. उठ. 2 वाजून गेले. उठ. कधी झोपली ती, चल उठ. आता उठणारच असं वाटतंय ती. अरे गार करायला ठेवलं नंतर अरे तसं असायचं नसतं. तुझं शास्त्र ठेवते तुझं असायचं नसतं. मग काय तुझं शास्त्र लगेच ठेवतं का पोटातलं दुखतं नाही होतं. काहीतरी आपली शास्त्र अंधश्रद्धा घेऊन बसती. काय नवीन काय तर सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आमच्या कांबळे परिवाराकडून. कडक जय भीम. कडक असा जय भीम आणि जय शिवराय. सगळ्यांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या बाळाची पहिली जयंती, पहिला बर्थडे काल झाला आणि आज पहिली जयंती आहे आमच्या बाळाची. त्यामुळे बाळाला आम्ही खाली आणले आणि बाळ पण आमचं वंदन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. तर आता बाळ आणि मम्मी करणारे बाबासाहेबांना वंदन. आणि कम्फर्टेबल आहे. थोडी वाकली नाही पाहिजे, झुकली पाहिजे. तिथं बस की. तर सर्वांना सक्षमी कांबळेकडून पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षी आम्ही
मस्त तयार होणार आणि करणार अभिवादन. तिला गरम होत आहे. हो, त्याला पाया पला. बाबासाहेब जय भीम. आम्हाला खूप जय भीम जास्त करा. मोठं कला. जय भीम. जय भीम सगळ्यांना. जय भीम करा की. guys. हा जय जय भीम केलं. भीम. जय केलं, भीम केलं, केलं, केलं केलं. तर चला आता करून झालंय, करून दादू झालंय. तुम्ही दोघं हे करा. ओ बोलालो. मंडळी आम्ही खालून वरती आलो त्याच्यानंतर आहे ना मस्त एक झोप काढली छान. मी सक्षमीचे पप्पा आम्ही ते मस्त झोपलो होतो आणि आता 5 वाजले तुटले. तिला दूध दिलं. दूध पिऊन झाल्यानंतर ती आता खेळते मस्तपैकी. पण आता मला थोडंसं पाणी भरते प्यायला. वरती जे प्यायला पाणी येतं ते भरावं लागतं. नाहीतर मग परत पाणी संपल्यावरती खालून आणायला लागतं. प्यायचं पाणी वापरायला आहे पाणी, पण प्यायचं पाणी संपल्यावरती प्रॉब्लेम होतो. त्याला प्यायचं थोडंसं पाणी भरते. पिलू ए सक्षमी, पिलू नाही बोलायचंय मला आता. तिला सक्षमीच बोलायचंय. सक्षमी ए बाळा सक्षमी. आता तिने मोठी जांभळी दिली. खेळते एकटीच. रडायचं नाही. रडायचं तोंड करते. ती एकटी आहे ना. तिला असं वाटतं एकटीला की तिच्यापाशी कोण नाही आहे. आज सकाळपासून ती खूप वेळ जागी होती पण ती रडली नाही. फक्त तिला भूक लागते ना तेव्हाच रडती. मग तिला दूध दिलं परत शांत बसते. अशी आमची सक्षमी आहे. तिला आईने घेतलंय. आई सोबत बोलणार ती. सक्षमी आता तिला नावाने हाक मारतात सगळे तर किती चांगलं वाटतंय. हिरोईन लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मी होते बाया. हिरोईन आईची स्टाईल. सक्षमी माझी लक्ष्मी आली. मग बरोबर. जर ना छोट्या आईची. पूजन असेल ना तर छोटे लगेच म्हणणार सक्षमी ए माझी लक्ष्मी बघा. आहे ग. आजकालचे पोरं बघितलं का बोला ना. म्हणन सक्षमीचं rhyming लक्ष्मी. मावशी तिने आई काय म्हणन ते सांगितले म्हणजे पुढचं सांगितलंय. सक्षमी म्हणजे सक्षम करायची तिला. हा. आणि पण सक्षमीचं आमची rhyming झाली लक्ष्मी. लक्ष्मी. सक्षमीचं rhyming लक्ष्मी. कुठं बघत आहे कुठं बघत आहे. अरे, तुकू 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 बघते. आता मालिश आणि आंघोळ. तर मंडळी आम्ही सकाळपासून म्हणजे दुपारपासून काही ब्लॉग नव्हता घेतला कारण की आम्ही गेलो दुपारी झोपी गेलो होतो. मी सक्षमीचे पप्पा आम्ही तिघं पण झोपलो होतो. कारण आज तुम्हाला माहिती आहे आमची नाईट ड्युटी झाली आहे चालू. कारण आमची सक्षमी दिवसभर झोपा काढती हाय ना बाळा. दिवसभर झोपा काढायच्या आणि रात्रभर मम्मा पप्पाला जागवायचं. म्हणून आता आम्ही रात्रपाळी करतो आणि दिवसभर आम्ही 2 तास झोपतो. आणि आज तुम्हाला माहिती जयंती आहे म्हणून सक्षमी आणि मी घरात बसलोय आणि बाकी सगळे गेले ते मिरवणुकीला. मस्तपैकी मिरवणुकीला जाऊन डान्स वगैरे नाचून वगैरे येणार. दर्शन घेऊन येणार. फोटोचे पाय वगैरे पडून येणार बाबासाहेबांच्या. आणि मग 12 वाजता आता येतील घरी. आता 11:30 वाजले. ते माझं जेवण वगैरे झालंय. जेवण केलं मी मस्तपैकी. मम्मी मला जेवण देऊनच गेली होती जाताना. मग मी जेवण केलं. मग त्याच्यानंतर ही आंघोळ करून झोपली होती. मावशी आली होती 6 वाजता. तुम्हाला सांगता येतं सगळं. दुपारी व्लॉग नाही घेतला ना म्हणून तुम्हाला सगळं सांगता येतं. मावशी आली होती 6 वाजता हिला आंघोळ घालायला. मग सक्षमीला आंघोळ घालून मावशी गेली. मग सक्षमी दूध पिऊन परत झोपली. आंघोळ केल्यानंतर मस्त झोपली 1-2 तास. मग 2 तासांनी परत उठली. भूक लागली म्हणून परत झोपली. मग असं माझं हिजातच एवढा वेळ गेलेला आहे. ह्या मॅडमला उठून परत भूक लागली म्हणून दूध देऊन परत झोपून मग ही जे कपड्यांच्या घड्या घातल्या. कारण हिचे कपडे एवढे पडतात आता तुम्हाला काय सांगू. उन्हाळा आहे म्हणून नशीब कपडे लगेच सुकतात. ते अर्धे कपडे मी हाताने धुतले होते मगाशी. म्हणजे मम्मी सकाळी धुतले होते कपडे. मग त्याच्यानंतर ना मी सगळे जे छोटे छोटे कपडे परत धुतले. आणि त्याच्यानंतर छोटे कपडे धुतल्यानंतर परत बाळूते पडले ते परत मम्मीने धुतले. ही जाईना ते जाळी नसती का ती जी जाळी आता आम्ही तिला जाळीमध्ये झोपवतो ती जाळी धुतली. कारण की ती खूप दिवस झालं धुतली नव्हती. परत तिच्या 2 छोट्या गोधड्या आहेत त्या धुतल्या होत्या. अशा छान आहेत. नम्रताईंनी आणल्या होत्या तर त्या पण धुवून ठेवल्या. आता घरात एकच बल्ब आहे म्हणून हे असं दिसतंय कॅमेरामध्ये तर तुम्ही समजून घ्या. आणि आता मी जे तुमच्याशी बोलतेय ना
सक्षमी सगळं माझ्याकडं असं बघून ऐकतीये की मम्मा काय बोलतीये, काय नाही बोलत आहे ना सक्षमी, सगळं ऐकतीये. हो, जेव्हा ती हुकारा देणार ना तेव्हा तुम्हाला तिचा आवाज ऐकायला लई छान वाटणार आहे. आज तर तिने काय केलं, मी तिच्याशी दुपारी अशीच गप्पा मारत बसले होते. तुम्हाला माहिती आहे माझं तोंड बंद नाही राहत, पण मी तिच्याशी गप्पा मारत होते. मग तिने मला असं केलं, असं केलं. मला असं वाटलं की ती माझ्याशी बोलायचा प्रयत्न करते. मला असं वाटलं, हा बेटू तुला माझ्याशी बोलायचंय हो पिल्लू. तिला असं घेतलंय मी आता पकडून, कारण की खूप जास्त गरम आहे. जे जाड जाड कपडे आहेत ना ते मी अजिबात तिला आता वेअर नाही करत आहे. कॉटनचे पातळ पातळ कपडे आहेत ना ते रात्री झोपताना वापरते. दिवसा घालते मी जरा, कारण की दिवसाचं जरा दरवाजा वगैरे चालू असतो ना, पण रात्रीचं दरवाजा खिडकी सगळं बंद असतं. म्हणून आता सध्या तरी मी तिला एकदम पातळ पातळ घालते रात्रीचं. आणि रात्री मी तिला 2 डायपर यूज करते, कारण की खूप जास्त ओलं होत आहे तिच्या खाली सुकेल्यावरती. मग ती चिडचिड करती, चिडचिड करून उठती. मग मला नाही बघवत. मग म्हणून मी 2 डायपर आता सध्या तरी यूज करते. बाबा पाय असं का केलाय तू, पाय चेंबून जाई. हे बघा पाय कुठे आहे, बघा तिचा पाय बघा कुठे. मला लात मारती आणि अशी वरती जाते, वरती सरकते लात मारून. तर आता प्रतीकची खूप आठवण येते. कधी गेला माहिती प्रतीक, तुम्हाला सांगतात. आम्ही दोघं झोपलो होतो, आम्हाला सांगितलं नाही, आमची झोप त्यांनी उडवली नाही. आम्ही झोपलो होतो तर पप्पी घेऊन गेला. 5 वाजता गेलाय. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 8 तास झाले. 8 अजून नाही आलाय. फोन करतोय सारखा, व्हिडिओ कॉल करतोय, फोन करतोय. पप्पाला पण आमच्या करमत नाहीये हो ना सक्षमी. पप्पा म्हणतोय सक्षमी काय करते, सक्षमी काय करते. हसती या सक्षमी आता हसती एकटीच रडते. आपण असं बोलतो ना तर बोलताना रिस्पॉन्स देते. सगळेच बाळ देतात ऑब्विसली, पण आता कसं आहे, हे आमचं पहिलं बाळ आहे म्हणून आम्हाला खूप जास्त असं हे वाटतं, म्हणजे असं नवल वाटतंय. नवल काय करायचं आता. पहिले पॅरेंट्स पहिल्यांदा जे आई बाबा होतात त्यांचं असंच असतंय, है की नाही, बरोबर ना. माझी दुपारी चांगली झोप झाली, पण तरी मला आता झोप आली. माझ्या डोळ्यात झाकायला लागले, कारण की खूप वेळ झाला मी बसले ना अशीच. मी दोघीच जणी बसलोय. आज प्रतीक नाही आमच्यापाशी, म्हणून उदास वाटते. आता येईल तोपर्यंत मी व्लॉग एडिट केला. खूप सारी कामं होती छोटी छोटी घरातली. हिजं कपडे आहेत ना मी 10 वेळा धुतले होते. हिजे होते कपडे जास्त, 10 वेळा धुतले ते जे अंगावर. तर तिचा टॉवेल आहे तो धुतलाय, तर तो जाड आहे, तो सुकत नाही लवकर त्याला. आणि लहान बाळांचे कपडे जास्त पिळत नाही असं बोलतात. मग तो टॉवेल मी 2 वेळा धुतलाय, कारण की 1 वेळा वाळत टाकला तर तो जिन्यावर पडला. परत गरम पाणी केलं, त्यात तो परत टॉवेल धुतला. काय करू. हसतीये ए सक्षमी. प्रतीक म्हणतोय तुला आता झोपू नको, नाहीतर ती नंतर लगेच नाही झोपणार, कारण की त्याला खूप झोप आली आहे. त्याला दुपारीच गरगर करत होतं, चक्कर सारखं येत होतं. बघू आता तो आल्यावरती आपण बोलूयात किती एन्जॉय केलाय ना त्यांनी. त्याच्या तोंडातून आपण ऐकूया की नाचलाय का नाही नाचलाय. मी तर म्हटलं त्याला जा फुल एन्जॉय कर, मस्त ऐश कर. मी जाऊ नाही शकत घराच्या बाहेर, तर काय झालं, तू जा एन्जॉय कर. हे बघा आता आम्ही पण गेलो असतो, पण बाळ खूप छोटं आहे आणि अजून 1.25 महिना झाला नाहीये. 1च महिना झाला आपल्या सक्षमीला. तर ती छोटी आहे, तिचे कान नाजूक आहे, आता सगळं तीच नाजूक आहे. त्याच्यामुळं आम्ही लगेच नाही जाऊ शकत. एवढा काल्यामध्ये, एवढ्या गोंधळामध्ये नाही जाऊ शकत. पुढच्या वर्षी मला सक्षमीच म्हणणार आहे, मम्मा चल आवर, किती वेळ लावतेस ग, आपल्याला जायचंय जयंतीला. बोलणार ना सक्षमी मला असं, तू अशीच बोलणार आहे मला. पहिला हिचा मेकअप करायचा पुढच्या वर्षी जयंतीला, मग नंतर माझं मेकअप करायचं. आणि मग माझं मेकअप बघून ही म्हणणार मला तुझ्यासारखा मेकअप करायचा आहे मम्मा. बोलणार की नाही सांगा तुम्ही कमेंट करून. मग पुढच्या वर्षी आमची जयंती खूप जोरात असणार, कारण की आम्ही जाणार डान्स करायला मिरवणुकीमध्ये. ह्या वर्षी नाही, ह्या वर्षी जरा मला थोडंसं बाळासाठी करावं लागणार आहे, म्हणजे सगळे रूल्स फॉलो करावे लागणार आहे, बरोबर ना. एक आई झाल्यावरच आपल्याला खूप जास्त रूल फॉलो करावे लागतात. हे खायचं नाही आपण, ते करायचं नाही, थंड पाणी प्यायचं नाही,
असं बसायचं नाही, तसं उठायचं नाही, हे सगळं आपल्याला फॉलो करायचं आहे, बरोबर ना? इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, बाहेर जायचं नाही, असंच आहे. मग ते आपण कोणासाठी करतो? बाळासाठी करतो. त्यात आपलं काही नसतं. हा आपल्याला पण त्रास होतो, तो रिकवर होत असतो, बरोबर ना? त्यासाठी हे सगळे रूल्स आपण पाळायला लागतात. तर काय हरकत नाही. जयंती पुढच्या वर्षी पण येणार आहे, दरवर्षी येणार आहे. तर आपण पुढच्या वर्षी एन्जॉय करू. आता प्रतीक आल्यावर बघू त्याने किती एन्जॉय केलाय. तर आता पहाटेचे वाजलेत 5. 3 वाजल्यापासून जागा आहे आम्ही दोघं पण. तिघं पण सॉरी. आणि तिने आम्हाला कंटिन्यू झोपून दिला आज. 1 वाजता झोपलो आम्ही, 3 वाजेपर्यंत आहे ना रे? 3 ला झोप झाली चांगली. आणि किरकिर नाही केली मेन तिने आज काय. ती रडत नाही, हा. ती नुसती खेळते मस्त पैकी आपल्या होशमध्ये. ते पाहिलं. काय करू, झोपच येते. मी कपड्याच्या तिच्या घड्या घालत बसली, सुकलेत कपडे तिचे तर. आणि आमची मॅडम आतली टाकामका बघती ना इकडं नाही, तिकडं. झोपण तिचा टाइम झाला आता झोपायचा. म्हणजे कसं तिला 1-2 तास खेळायला पाहिजे, मग ती नंतर झोपची चांगली. हो रोजचं आहे तिचं. हा. त्यात तिला दोष नाही, आता तिला दोष नाही देऊ शकत. ती छोटी आहे, तिला दिवस कळत नाही, रात्र टाइम कळत चेंज नाही. होतो तिचा हळूहळू. हो, पण किरकिर करून आम्हाला त्रास देत नाही, हे महत्वाचं आहे. ती तिला खेळायला पाहिजे, बरोबर आहे. तिचा पण जीव आहे, तिला पण खेळायला पाहिजे ना. नुसतेच काय आता करू कसं आहे, ना. मी जसं उठून बसलोय ना, तीन डायरेक्ट मान माझ्याकडेच फिरवली. हो, अशी जसं मी बोलतोय ना तरी मान इकडेच फिरवली लगेच. अशी बघती तुला बोलून. लाईट लावली, दिसतोय आता पप्पा. हात गेला. हात केलाय बघा. हे बघ हात केलाय वरती. कशी आणि खेळती. ना आता उन्हाळा आहे ना, तर त्याच्यामुळे मी तिला एकदम पातळ कपडे घातले ते. आणि पातळ कपडे घालून तिला आता मी पूर्ण झाकत नाही. पहिलं पण झाकायचे, पण त्या तोंडाच्या साईडने थोडं उघडे ठेवायचे हवा जायला. पण आता तिला अर्ध जाळी उघडेच ठेवतो आम्ही, कारण की हवा जाण्यासाठी. गरमी वाढलेली आहे. खूप जास्त गरमी वाढली आहे बाबा, म्हणून आपल्याला जसं गरम होतं तसं त्यांना पण होत असतं. त्याच्यामुळे तिला आता आम्ही जास्त लक्ष देतो त्याकडं, गरमी नको व्हायला म्हणून. आता काय विचारायचं, झोपायचं आहे का नाही मॅडम? किती वाजले? झोपल ते आता. झालाय तुमचा टायमिंग झोपायचा. ते कपडे काढता येत नाही मला तिथून, नाही त्याच्या पण घडे घातले असते मी बसले आता. चला आता झोप उडली. मॅडम सगळ्यात गप्पा मारत बसतो मी. मार तू, कारण की तू फुल एन्जॉय करून आलाय बाबा, जाऊन मस्तपैकी नाचून आलाय है ना. असलं का नाचून नाही आलो मी. फिरला विश्रांतवाडीमध्ये गेलता, दांडेकर पुलावर पण गेला. दांडेकर पूल, विश्रांतवाडी, परत आमच्या इथला एरिया पूर्ण सगळे डीजे बघून आल्या, सगळ्या मिरवणुकी बघून आल्या. वर्षात एकदाच. आणि डोळे ना त्याचे इतके लाल झालेत ना, ते लाल झाले डोळे तुझे. उद्या